अनिल चव्हाण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्टेज जवळ यायचंय. जुन्नरचा सचिन. हा येतोय दणदणीत असा षटकार. या 6 धावाने संघाची धावसंख्या होती ती 11 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सत्कार अजय पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खामगाव वन संघाचा सुनील या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता. त्यांनी सुद्धा स्टेज जवळ यायचंय. खामगाव वन संघाचा सुनील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. प्रकाश भाऊ चव्हाण यांचा सत्कार पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. दिलीप जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खराब क्षेत्ररक्षण. हा येतोय चौकार. धावसंख्येत 1 ने वर होते. धावसंख्या होते ती 16 धावा. 2 मिनिटे थांबा ना. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. लहू पवार नेवासा यांचा सत्कार अर्जुन जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विनोद चव्हाण ऑफ साइडचे चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. या 4 धावाने संघाची धावसंख्या होती ती 20 धावा. खूपच चांगली सुरुवात म्हणावी लागेल ओम सारोळा आर्यन या संघाची. पंच सामना चालू करायचा आहे. पंच सोमटाना टीम टॉच विन. आता मात्र स्क्वेअर मारा होतोय. पंचांचे दोन्ही हात हवेत समांतर. वाईड घोषित केलाय. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 21 धावा. सोमटाना टीम गोलंदाजीचा स्वीकार केलेला आहे. सोमटाना टीम बॉलिंग टाकणार आहे. गुजरात टीम बॅटिंग साठी तयारी करून ठेवायची. जुन्नर टीम कडून खेळण्यात आलेल्या सामन्यामध्ये सचिन मोहिते यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे.
त्यांचा सत्कार KPL सामन्याचे उपाध्यक्ष अर्जुन लालू जाधव हे करत आहेत. त्यांनी त्यांचा स्वीकार ओम साई. हॅलो. वाईड प्लस आउट. ओके. आवाज वाढ आवाज. धाव संख्या झाली ती 27. विशाल भाऊ पवार कन्नडचे भावी सरपंच यांचं आगमन स्टेजकडे झालेले. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण. फलंदाज पडतोय झडतोय परंतु धाव पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकंदरीत या 2 धावा पूर्ण. धाव संख्या झाली ती 29 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा होतोय बबलू कडून. वाईड जातोय चेंडू. या एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 30 धावा. आता मात्र अप्रतिम चेंडू होता. निर्धाव येतोय चेंडू. चेंडू काही समजला नाही. धाव संख्या स्थिरवलेली 30 या अंकावरती. 31 धावांचं आव्हान असेल ओम सारोळा संघासमोर. चला पटापट ग्राउंडच्या बाहेर यायचंय. चला सहकार्य करा. यापुढील होणारा सामना गुजरात विपक्ष
परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. अप्रतिम गोलंदाजी विकासाची. संघाचं खातं उघडतंय ओम सारोळा संघाचं या एका धावेने. आता मात्र स्ट्रायकर असेल तो पप्पू, एक हार्ड हिटर फलंदाज. दुसरा चेंडू विकास याचा, मारा करेल तो पप्पू. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय पंचांचा षटकार. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 7 धावा. विकासाचा पहिला चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. दुसरा चेंडू शॉर्टपिच टाकला आणि चेंडू मात्र गेलाय सीमा पार. चला सामना चालू करा. खूप उशीर होतोय. ओम सारोळा संघ, आर्यन संघ, दोन्ही संघांना विनंती असेल. तिसरा चेंडू विकासाचा, पुन्हा एकदा मारा करेल तो पप्पू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अचूक भेदून काढला होता, परंतु खोदून काढला तो चेंडू. एकदा जाऊन पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न होता आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 9 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ओम सारोळा संघाकडून. एक षटकार जरूर आलाय. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय आकाशाला गवसणी करत. हा येतोय षटकार. धावसंख्येत 6 ने भर पडते. धावसंख्या झाली ती 15 धावा. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आर्यन संघाची खूपच खराब सुरुवात म्हणावी लागेल. सोमटाना आणि गुजरात यांनी सोमटाण्यांनी नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय. धावसंख्या झाली ती 15 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. चला फिल्डिंग लावायची आहे आर्यन संघ. आलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थित प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत असेल कान्होसती माता प्रीमियर लीग मध्ये. पुढील चेंडू विकासाचा. आता मात्र हलकीशी एज लागली. चित्त्याच्या चपळाईने पहिली धाव पूर्ण करताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. संजय पवार यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे. आणि दुसरी संजय पवार यांचा सत्कार कान्होसती माता प्रीमियर लीगचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. खूपच महागडे षटक म्हणावे लागेल विकास याचं आर्यन या संघाकडून. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. आर्यन संघ विनंती असेल. बादल्याच्या रूपात पहिला धक्का बसला ओम सारोळा संघाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो बबलू. 6 चेंडू 12 धावा. शक्य अशक्य काही नाही. जे आहे ते मैदानातच पाहावं लागेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो करण. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतले. एक उंचपुरा गोलंदाज 18 नंबर जर्सी.
पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल मैदानावरती. 6 चेंडू 12 धावा. डिफेंड होतील की चेस होतील. पहिला चेंडू करण्याचा. अप्रतिम चेंडू होता, खोदून काढला. एक धाव धावून पूर्ण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि करण्याच्या हातातून चेंडू निसटला. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 21 धावा. 5 चेंडू 10 धावांची गरज. आता मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतो की नाही. आणि झेल सुटला. धरतीला धान केला. तू घे. तो बोलतो तू घे आणि कोणीही घेत नाही. चेंडू धरतीला दान झाला. झेल सुटला. एकंदरीत 2 धावा पूर्ण. 4 चेंडू 8 धावांची गरज. अतिशय रोमांचकारी सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जर कॅच घेतला असता तर 2 धावाही वाचल्या असत्या आणि चेंडूही निर्धाव झाला असता. दरम्यान पुढील चेंडू करण्याचा. आता मात्र हलकीशी प्लेट केले. चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाउंड्रीच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पंचांकडे अपील करतोय परंतु तटस्थ असे पंच कुठल्याही प्रकारची दाद स्वीकारत नाहीयेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या होती ती 25 धावा. अतिशय रोमांचकारी स्थितीमध्ये हा सामना येऊन पोहोचलाय. 3 चेंडू 6 धावा. करण अप्रतिम गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. करण याला कुठलाही मोठ्या प्रकारचा फटका अजूनपर्यंत मारू दिलेला नाहीये. करण याने स्ट्रायकर असेल तो पप्पू. 3 चेंडू 6 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू अपील केली जाते आणि पंचांनी अपील स्वीकारले. बाद होतोय. त्रिफळा उडवलाय तो पप्पू याचा. 2 चेंडू 6 धावा. आता चालाय बादशाह. 2 चेंडू 6 धावा. चेस करायच्या त्या बादशाहाला. स्ट्राईक वरती असेल. नावाप्रमाणे खेळी करावी लागेल. बादशाहगिरी दाखवावी लागेल मैदानावरती. असा चान्स पुन्हा नाही. 2 चेंडू 6 धावा. गोलंदाज मार्गवर करण सज्ज. 2 चेंडू 6 धावा. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना रंगणार. यात मात्र तीळ मात्र शंका नाही. पुढील चेंडू. आता मात्र फुलटॉस चेंडू आणि बादशाहने बादशाहगिरी दाखवत सामना जिंकवलाय. पहिल्याच चेंडूवर खणखणीत असा षटकार ठोकला. होम सारवा संघ चला विजयी ग्राउंडच्या बाहेर. होतोय. चला ग्राउंडच्या बाहेर. बाहेर चला. बाहेर चला. सेलिब्रेशन चला ग्राउंडच्या बाहेर. चला. गुजरात संघ ओम सारवा निघा.